सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुनरावांनी सुचवलं आणि मयुरीने लगेच ऐकलं आणि तो शॉर्ट ड्रेस घालून ती त्याच्यासमोर आली. त्यानं तो गजरासुद्धा तिच्या रेशमी केसात माळला नाही तो वाया गेला असता ना. आणि मयुरीला अजून खिडकीजवळ उभा राहिली. बाहेर पावसाचं वातावरण होतं आणि पावसाला सुरुवातसुद्धा झाली होती. आणि अर्जुनरावांनी तिला पाठीमागून नेहमीसारखी तिला जशी हवी असते तशीच मिठी मारत तिचा कान चावला आणि मयुरी शहारली. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको खरं सांगू का, तर आज तू तुझ्या स्टेटसच्या सेल्फीमध्ये खूपच खतरनाक दिसत होतीस. आणि मयुरी थोडी हसली आणि म्हणाली, अर्जुनराव म्हणजे मी भयानक दिसत होते का? हा कसला शब्द खतरनाक? अर्जुनराव म्हणाले, अगं म्हणजे असं कल्पनाही करता येत नाही गं, इतकं जास्त सुंदर असं म्हणायचं होतं मला. ती म्हणाली, पण खतरनाक हे विशेषण कशासाठी वापरतात माहीत आहे का तुम्हाला? अर्जुनराव म्हणाले, हो. आता मला माहीत नाही असं होईल का गं? मला सगळ्यातलं सगळं माहीत असतं, असं हळूच तो तिच्या कानात म्हणाला. आणि खतरनाक म्हणजे खूपच डेंजर. मग मयुरी म्हणाली, मग मला सांगा, मग मी खूप डेंजर दिसत होती का? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, हो. मग तिने लटक्या रागातच त्याच्या हातातून तिची सुटका करून घेतली आणि म्हणाली, मग व्हा बाजूला आणि सोडा मला, अजिबात मला हात लावायचा नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, ए मयू, आता रंगाचा भंग करू नकोस बरं. माझा मूड जर गेला तर मग काही खरं नाही. आणि खबरदार, जर आता मला दूर ढकललं तर पुन्हा जवळ येणार नाही, कितीही रडलीस तरी, असं अर्जुनराव म्हणून त्यानं तिला शेवटची अल्टिमेट दिल्यासारखं दिलं. आणि बिचारी मयुरी आता काय बोलणार? ती गप्पच बसली. तिला तर त्याच्यावर मनापासून रागवण्याचा सुद्धा हक्क नव्हता, रुसण्याचा हक्क नव्हता, चिडण्याचा हक्क नव्हता. जितकं अर्जुनराव सांगतील आणि जितकं खपवून घेतील तितकंच तिनं चिडायचं आणि रुसायचं. त्याच्यापेक्षा 1% पुढे जायचं नाही. आणि त्यांनी घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही म्हणजे नाही. नाहीतर सॉरी जर चिडली तर मग काही खरं नसायचं. मग कोणाचा बाप आला तरी किंवा ब्रह्मदेव आला तरी ते नीट होत नव्हते. आता अर्जुनराव तिला म्हणाले, मयू, आता तुला पूर्वीसारखं पावसात भिजावं असं वाटत नाही का गं? आधी तर कशी पाऊस पाहिला की नाचत पळायची पावसात भिजण्यासाठी. आता ती थोडी गप्प होती बरं का, कारण मघाशी तो तिला बोलला म्हणून. आणि तरीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत हळू आवाजात ती म्हणाली, तुम्हाला नाही ना आवडत पाऊस, मग आता मलाही नाही आवडत. अर्जुनराव म्हणाले, ए असं काय करतेस गं? मला आवडत नाही म्हणून तू भिजायचं नाही असं कुठं असतं का? मयुरी म्हणाली, इतर कुठं नसेल, पण आपल्यात मात्र तसंच असतं. जे तुम्हाला आवडत नाही ते मलाही आवडत नाही आणि जे तुम्हाला आवडेल तेच मलाही आवडेल. आणि त्यानं तिला पुन्हा समोरून मिठी मारली आणि म्हणाले, काय गं मयू, तुला पाठीमागूनच केलेलं आवडतं का? तशी ती आता थोडं हसायला लागली लाजून आणि म्हणाले, गप्प बसा घाणेरडे कुठले. तुम्हाला काहीही बोलताना लाज कशी वाटत नाही हो? आणि अर्जुनराव म्हणाले, आता मुळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी बोललो का मी? आणि बायको, आता भूक लागली, माझं ताट करशील की नाही? ती काहीच न कळून म्हणाली, आता भूक लागली तुम्हाला? पोटभर जेवला नाहीत का? आणि तो तिच्याकडे बघून म्हणाला, ते ताट नाही गं, हे ताट, असं म्हणून तिला डोक्यापासून पायापर्यंत त्याच्या मादक नजरेनं न्याहाळली. आणि मयुरी लाजून चूर झाली. तो तिला नेहमीच असल्या कसल्या उपमा द्यायचा काय माहीत. भरलेलं पंचपक्वानाचं ताट, कोळी काकडी, कच्ची कैरी, चवळीची शेंग, केळीचा कोंब, असलं काय काय सुचायचं स्वारींना. आणि ती त्याच्या नजरेनं घायाळ होऊन त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, अहो अर्जुनराव, आय लव्ह यू. आणि अर्जुनराव म्हणाले, सेम टू यू. आणि मग ती पुन्हा हसायला लागली. आणि बघता बघता आता बाहेर पावसाचा जोरही वाढला. आणि त्यांच्या बेडरूममध्ये सुद्धा प्रेमाचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली. आणि त्या वर्षावात दोघेही चिंब न्हाऊन निघाले. आणि अर्जुनराव थकून तिच्या शेजारी पडले आणि तिला म्हणाले, मयू, आजकाल टचून काम होत नाही बहुतेक, घामच निघत नाही पूर्वीसारखा, कारण तू पूर्वीसारखी हॉट नाही राहिलीस. आणि ती म्हणाली, तुम्ही तरी कुठे पूर्वीसारखे राहिलात जे मला म्हणताय?
अर्जुनराव म्हणाले, माझं सोड गं, माझ्यात काहीच बदल होत नसतो किंवा त्याच्या लांबी रुंदीत सुद्धा फरक पडत नसतो. आधी जेवढं इंच होतं तेवढंच असतं, असं तो सावटपणे म्हणाला. आणि ती त्याला हसून फटका दिला तिनं आणि म्हणाली, नालायक कुठले, काहीही बोलतात, यांना ना अजिबात लाज वाटत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं खरंच आम्हा पुरुषांचं तसंच असतं. फार फार तर मूडवर डिपेंड असतं की फणा काढायचा की नाही. पण तू लग्न झालं तेव्हा कशी होतीस आणि आता कशी आहेस बघ जरा. आणि तिच्या छातीवर हात ठेवून म्हणाले, हे खूपच लूज झालं आहे, पूर्वीसारखं वाटत नाही आणि पकडताना मज्जा येत नाही. ती लाजून गेली आणि म्हणाली, तू मला लाज वाटत नाही का हो अशा कमेंट्स करता माझ्यावर घाणेरड्या. आणि अर्जुनराव म्हणाले, मग लग्न करून कशासाठी आणली तुला? माझी सगळीच हौस भागवण्यासाठी, समजलं का? ती म्हणाली, मग आता माझ्याकडे तुमची हौस भागत नसेल तर मग जिथे मज्जा येते तिकडे जा, नाहीतर 56 जणी आहेतच की वाट बघत बसलेल्या. पण नक्की कुठे आहेत राम जाणे, आणि जरी भेटल्या तरी बिनधास्त जा, मी आणि आशू इथे राहतो, असं ती फनकारानं म्हणाली. अर्जुनराव म्हणाले, तुला लगेच इतका राग कसा येतो गं? ती म्हणाली, तुम्ही जर मला सतत असं कमी लेखत असाल तर काय होईल? मला खूप राग आला होता तुम्ही असं बोलल्यावर, आणि मी काय आता 16 वर्षाची नाही तुम्हाला टचित वाटायला. एक बाळ झालंय मला, माहीत आहे ना? आणि अर्जुनराव म्हणाले, अगं बाळ झालं म्हणून काय झालं, त्या हिरोईन अजूनही कशा असतात बघ. ती म्हणाली, ज्या हिरोईनची तुम्हाला भुरळ पडते ना त्या बाळाला फिडिंग करत नाहीत. त्यांचं सगळं लक्ष व्यायामावर आणि स्वतःच्या बॉडी फिटनेसवर असतं. मग मी तसं केलं असतं तर चाललं असतं का? आणि अर्जुनराव लगेच म्हणाले, फिटनेसचं वगैरे बघ तू, पण तुझी फिगर मेंटेन ठेवण्याच्या नादात आशूवर मात्र अजिबात मी अन्याय होऊ दिला नसता. त्याच्या तुझ्या दुधावरचा हक्क काही राहून घ्यायचा? त्याची आई असताना त्यानं म्हशीच्या दुधावर पोसायचं का त्याला आपण? आणि तुझ्या फिगरचं काय लोणचं घालायचं का? मयुरी म्हणाली, आता कसं वाटतंय हा विचार केल्यावर? आणि लोणचं कशाला घालायचं, तुमच्यासाठी आहेच की माझी टचटचीत फिगर. मग आता बाळाला फिडिंग वगैरे करायचं म्हटल्यावर मग हेही होणारच ना, शरीरात फरक पडणारच. पण तुम्हाला तर एकाच बायकोमध्ये सगळं हवं असतं, सारखं आपली कोवळी काकडी कोवळी काकडी असं म्हणायचं. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं बायको बायको कशी हवी, साजूक तूपसुद्धा आणि मसालासुद्धा एकत्रच पाहिजे. आणि तिला बघितलं की कधी एकदा संध्याकाळ होते आणि कधी एकाच ब्लँकेटमध्ये घुसतोय असं वाटलं पाहिजे. आणि तिला अशी मिठीत घेतली की स्वर्गातली अप्सरासुद्धा आणि सिनेमातल्या नट्यांनीसुद्धा झक मारली पाहिजे तिच्यासमोर. आणि माझ्या नशिबानं काही गोष्टींचा अपवाद वगळता माझी बायको अजूनही अप्सरा आहे. आणि आज तुझ्या त्या अप्रतिम सेल्फी पाहून तर तू नटीसुद्धा आहे असं मला समजलं. ती म्हणाली, अच्छा, म्हणजे मी अजूनही अप्सरा आणि नटीसारखे वाटते तर तुम्हाला? अर्जुनराव स्वतःवर गर्व करत म्हणाले, मग नसायला काय झालं, कमी मेहनत घेतली का मी ही बायको निवडायला? तुझ्यासाठी काय काय केलं आहे ते मलाच माहीत. मग इतकी तर अपेक्षा असणारच ना माझ्या बायकोकडून. का साजूक तुपासाठी वेगळी आणि मसाल्यासाठी वेगळी असं तर नाही ना करू शकत मी? आणि ती म्हणाली, करा ना तुम्ही तसंच करा, आणि जे काही करायचं ते गुपचूप करा. सतत माझ्याभोवती ओरडू नका की मी असं करीन आणि मी तसं करीन. जे मनात येतं ते करूनच दाखवा एकदाचं. आता झोपा, असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून झोपली नेहमीप्रमाणे. आणि अर्जुनराव म्हणाले, आता काय करायचं, जे मनात होतं ते तर झालं आणि जे मनात आहे ते करतो, असं म्हणून त्यानं सुद्धा तिला पाठीमागून मिठी मारली. एक हात नेहमीप्रमाणे तिच्या छातीवर टाकला आणि झोपले. आणि आता दोघांमध्ये थोडं अंतर होतं तर मयुरी हसून हळूच मागे सरकली आणि त्याला तंतोतंत चिकटली. मग अर्जुनरावाने तिच्या अंगावर पाय टाकून तिला जेरबंद केली आणि दोघांनीही डोळे झाकले. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुनरावांची गडबड सुरू झाली आणि तो म्हणाला, मयू आज मला पिंक रंगाचा शर्ट दे. मयुरी म्हणाली, म्हणजे नक्कीच लग्नाला निघालात का कोणाच्या तरी? अर्जुनराव म्हणाले, अगं तुला कसं माहीत? ती हसली आणि म्हणाली, आता माझ्या आगाऊ नवऱ्याला मी ओळखत नाही का? पिंक रंग कशाचा असतो माहीत आहे ना? अर्जुनराव म्हणाले, किती भोळा आहे गं तुझा पती, आणि तू आपलं सतत त्याला बोलत असतेस. आणि ती म्हणाली,
माझा पती भोळा नाही तर खूप करामती आहे आणि थोडासा भोळा असेल पण त्याहून जास्त आगीचा गोळा आहे. मग तो थोडा हसला, कारण त्याचं अचूक वर्णन तिनं या 2 वाक्यात केलं होतं. मग ती म्हणाली, अहो पण लग्न कोणाचं आहे ते नाही सांगितलं? अर्जुनराव म्हणाले, आता तू कुठे विचारलं, मग मी कसं सांगू? ती म्हणाली, आता विचारलं ना मग सांगा. अर्जुनराव म्हणाले, आत्ताचं नाही म्हणत मी, आधीचं म्हणतोय. आधी कुठे विचारलं होतं तेव्हा? आणि तिने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, अहो माझी किचनमधली कामं पडलेली आहेत. तुमच्यासोबत ही शाब्दिक चकमक करत बसायला मला वेळ नाही. इतकं बोलताय त्याऐवजी पटकन सांगून टाकलं असतं की कोणाचं लग्न आहे, तर नसतं का बरं झालं? मग अर्जुनराव म्हणाले, मग आता तू पुन्हा एकदा विचार की फ्रेश. मग ती विषय संपवण्यासाठी म्हणाली, बरं सांगा कोणाचं लग्न आहे? आणि तो म्हणाला, आहे ग, एक ओळखीचं आहे. जास्त नाही ओळखीचं, पण नाही गेलं तरी चालेल, पण आग्रहानं बोलवतात मग जावंच लागेल. माझ्या लग्नाला तरी कोणी आलंच नाही, मला तर गेलंच पाहिजे ना. ती म्हणाली, तुम्ही कधी तुमच्या लग्नाला अक्षता वाटून बोलावलं होतं सगळ्यांना, मग ते कसे येतील? हा, पण दुसऱ्या लग्नाला आले होते की होय सगळेजण, तुम्ही विसरलात की काय? आणि अर्जुनराव म्हणाले, अगं हो ग, पण खरं सांगू का मयू, ते पहिलं लग्न लक्षात राहतं ग. ते खूपच ऑसम आणि हटके होतं. हे दुसरं लग्न माझ्या डोक्यातच येत नाही. आणि ती म्हणाली, बघा म्हणजे पहिलं असतं ना तेच लक्षात राहतं, दुसरं अजिबात लक्षात राहत नाही. म्हणून दुसरी बायको करण्याच्या फंदात पडू नका. आणि अहो तुम्हाला खरं सांगू का, असं म्हणून ती दचकून काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाली. आणि ते म्हणाले, अगं काय झालं, इतकी का दचकलीस? आणि ती म्हणाली, अहो मला ओझरतं रात्री स्वप्न पडलं होतं, ते आत्ता आठवलं. तुम्ही खरंच एका बाईसोबत होता आणि तोंडासमोर तुमचं तोंड होतं तिच्या. अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, काय तुला आता अशी पण स्वप्न पडायला लागली का गं मयू? ती म्हणाली, का नाही पडणार, तुम्ही सतत जर 56 जणी दुसरं लग्न असं म्हणालात तर. अर्जुनराव आता खूप हसले आणि म्हणाले, वेडी ठकूबाई आहेस तू, काहीही विचार करतेस. बरं चल मी निघू का? पण त्याआधी ब्रेक डान्स करून येतो, चल येतेस का? माझी ऑफर आहे तुला. पुन्हा म्हणून नकोस की विचारलं नाही. आणि तिनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, शी, ती काय ऑफर करण्याची गोष्ट आहे का? मग अर्जुनराव स्वतःचा मुद्दा पटवून देत म्हणाले, आपण कोणालाही फिरायला चला, जेवायला चला, चहा घ्यायला चला असं म्हणतो की नाही, मग ही गोष्ट ऑफर केली तर कुठे बिघडलं? आणि ती त्याच्यासमोर हात जोडून म्हणाली, बरं बाई तुमचंच खरं. मग अर्जुनराव म्हणाले, आणि बरं का मयू, तुला सांगू का, आजचा नवरदेव US वाला आहे. 5 दिवसात लग्न जमलं बघ फक्त. आजच लग्न आणि लगेच जागरण गोंधळ घालून पण टाकणार, कारण तो 7च दिवसांनी रिटर्न जाणार आहे. ती म्हणाली, अहो मग त्याच्या बायकोचं कसं होईल हो, ती कशी राहील त्याच्याशिवाय? अर्जुनराव म्हणाले, तो विषय राहू दे बाजूला, पण याच्या आधी अक्षदा पडू दे. आणि कसं आहे ना, तेवढेच 5-6 दिवस आता टिचून काम करणार बघ पट्ट्या. दिवस रात्र दोघं आता एकाच रूममध्ये बसणार. आणि किती छान ना गं मयू, असं म्हणून अर्जुनरावांच्या अंगावर शहारा आला आणि तोंडात पाणी सुटलं. आणि ती त्याची ती अवस्था बघून हसली आणि म्हणाले, अहो काय चाललंय तुमचं? अर्जुनराव पुन्हा तोंडातलं पाणी सरकन वर ओढत म्हणाले, अगं बघ ना, तो नवीन, ती नवीन आणि दिवस इतके कमी. मग कमी ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढण्याचं टार्गेट असणार त्याच्यासमोर. मग तो काय करेल सांग बरं? आणि पिच इतकी रेडी, नवीन बॅटही आणि बॉलही तयार असल्यावर जेवढा जास्त रन काढायचे आहेत तेवढा रन काढणार बघतो. नुसती फटकेबाजी, जमिनीवरून चेंडू नाहीच, नुसते सिक्सर, असं अर्जुनराव फार भारावल्यागत होऊन बोलत होते. आणि आता ती खूप हसायला लागली. आणि अर्जुनरावांनी त्यांचे नवे कोवळ्यापणातले सुरुवातीचे ते मदहोश दिवस आठवले आणि पुन्हा तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिला खूप कुस करून टाकली. आता मयुरी आणखीनच जास्त हसायला लागली आणि त्याच्या तिला कुस्करण्यानं ती रोमांचित झाली आणि त्यानं तिला सोडली. पण तिने त्याचे हात पकडून ठेवले आणि म्हणाले, अहो आता मला कसं तरीच होते, तुम्ही का पकडलं मला? आता अर्जुनराव हसले आणि म्हणाले, बापरे मयू, त्या दोघांचं ते ऐकून तुलाही कसं तरी व्हायला लागलं की काय? ती म्हणाली, तर असं होतंच की, कोणाचं नवीन लग्न झालं की आपलंही नवीन दिवस आठवतात. तुम्ही लग्नाला जा, पण जागरण गोंधळाला जायचं नाही बरं का कोणाच्याच.
तो म्हणाला, का गं, जागरण गोंधळानं तुझं काही घोडं मारलं आहे? ती म्हणाली, त्या बायका कशा कंबर हलवतात, छाती हलवतात आणि सगळी लोक चवीचवीनं बघत बसतात. आणि त्यामध्ये सगळी गाणी कशी अशी अश्लील तर असतातच. आणि खंडोबाची, म्हाळसापती लय करामती, बाणूबाई आणि म्हाळसा आणि मध्ये खंडोबा, आणि सतत तेच तेच मग तुमच्या डोक्यात येतं. म्हणून जागरण गोंधळाला नाही जायचं. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तर मी जाणारच, कारण पार्टी खूपच भारी आहे आणि मी डान्ससुद्धा करणार आहे त्यांच्यासोबत. आणि तुला माहीत नाही मला किती नाद आहे. ती म्हणाली, नाद तर तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा आहे आणि बायकोचा सुद्धा आहे की नाही नाद तुम्हाला? मग उद्या बायकोचा नाद पुरवा आणि घरीच थांबा. पण आता ऐकतील ते अर्जुनराव असले. ते म्हणाले, मी बायकोचा नाद मध्यरात्रीनंतर पुरवणार, तिकडून आल्यावर, पण 12पर्यंत मी तुझं ऐकणार नाही. मी आणि सचिन जाणार म्हणजे जाणार. आणि तिनं डोक्यावर हात मारला, कारण अर्जुनराव ऐकणार नाहीत म्हणजे नाहीत. असे तमाशाचे कार्यक्रम, जागरण गोंधळाचे कार्यक्रम ते सोडत नव्हते. लोककलेची आणि लोकगीतांची अफाट आवड होती त्यांना. मग आता तो तिला म्हणाला, आता सोड, मला जाऊ दे. आणि ती म्हणाली, नका ना जाऊ, आता तुम्हाला रसगुल्ला देते. अर्जुनराव म्हणाले, कसली बेकार आहेस ग तू, सुट्टी दिवशी तरी म्हणत जा ना, आता नेमका मला अडचणीत गाठून बोलतेस का? बरं चल, एक काम कर, तुला ना एक काम देतो. ती म्हणाली, काय? तो म्हणाला, अशी बोटात जिभेचा शेंडा पकड आणि म्हण, आय आय गव्हाला गिराईक आलं. आणि मयुरीनं तसंच केलं. तिला वाटलं एवढं काय त्यात आहे, बघावं तरी. आणि ती तसं म्हणाली सुद्धा, जीभ पकडून. आणि तो जो काही बोबडा उच्चार झाला तो असा होता की, आय आय झ गिराईक आलं. हे ऐकून मयुरी खूप खूप हसायला लागली आणि अर्जुनरावांना नालायक, चावट, बेशरम कुठले असं म्हणून मारायला पळाली. तसे अर्जुनराव खूप हसून पुन्हा पळून गेले आणि जाता जाता म्हणाले, पण मयू, तुझं गिराईक फक्त मीच आहे, लक्षात ठेव, असं म्हणून पुन्हा पळून गेले. आणि मयुरी खूप हसत होती. तिच्या चावट नवऱ्याचा चावटपणा तर संपत नव्हता. अर्जुनराव लग्नानंतर परत आले आणि मग परत येताना कॉन्फरन्स कॉल आला रॉयल गँगचा, महाबळेश्वरला कधी जायचं हे ठरवण्यासाठी. आणि राहुल म्हणाला, अर्जुन, तू आणि सचिन वेगवेगळे आहात का? अर्जुनराव म्हणाले, हो, सचिन फॅक्टरीत आहे आणि मी लग्नाला गेलो होतो एका. अभि म्हणाला, मग कसं झालं लग्न? यार, गावाकडची लग्न खूप छान असतात. आणि अर्जुनराव म्हणाले, नवऱ्याला नवरी मिळाली, नवरीला नवरा मिळाला की लग्न छानच झालं म्हणायचं. पण यार, एक ना एक पिऊन टाईट होता, वाढणारे सुद्धा टाईट आणि जेवणारे सुद्धा टाईट. आणि येताना वर बापाची भेट घेऊन यावं म्हटलं तर तो गायब झाला होता. सचिन म्हणाला, आता मुलाचं लग्न सोडून कुठे गेला होता तो? अर्जुनराव म्हणाले, गेला होता रिकामी झालेली टाकी फुल भरायला. यार, सगळे चिंगाट होते, फक्त नवरदेवानं आणि भटजीनं घेतली होती का नाही ते चेक करायचं राहिलं. तसा चैतन्य खूप हसला आणि म्हणाला, बाप रे, असे पण लोक असतात का? त्यांना तर दिवस पण जमत नाही, एक दिवस पण जमत नाही का घेतल्याशिवाय? अर्जुनराव म्हणाले, अरे हो तर, पण आपलं तसं नाही बाबा. अरे निदान रात्र तरी होवी द्यावी, सगळ्यांना झोपू द्यावं आणि मग तिला हळूच जवळ घ्यावी आणि अलगद ओठांना लावावी आणि तिचं रसपान करावं. आणि राहुल भुचकळ्यात पडला आणि मला, अर्जुन, नक्की तू कुणाचं वर्णन करतोस, बायकोचं की मदिराचं? आणि अर्जुनराव म्हणाले, दोन्हीही सेमच आहेत रे, दोघींची नशा चढली की उतरता उतरत नाही. आणि सचिन म्हणाला, नाही हा अर्जुन, दोघी सेम नाहीत. मदिरा तुला फक्त रात्री जवळ घ्यायला आवडते, पण बायको, ती तर तुला दिवस रात्र कधीही जवळ घ्यायला आवडते की नाही, खरं बोल. आणि अर्जुनराव म्हणाले, हे बाकी खरं आहे. आणि आज सकाळीच तिची ऑफर टाळून चुकलो मी. त्या पिताड्यांच्या लग्नात जाण्याऐवजी तिथेच थांबलो असतो तर माझा फायदा तरी झाला असता. पण आता जागरण गोंधळात जाणार नाही रे बाबा, कारण आजच्या सारखीच तारा उद्याही तिथे असणार. निदान तेवढा तरी फायदा करून घेतो घरी राहून. आणि राहुल चकित होऊन म्हणाला, काय? चक्क ऑफर होती तुला, तीही सकाळ सकाळची, इतक्या घाईघाईमध्ये? पण काय रे भाड्या, हे सगळं केल्यावर तू पुन्हा आंघोळ करतोस की नाही, की तसाच खरकाटा इकडे तिकडे बोंबलत फिरत असतो? तसे सगळे खूप खूप हसले आणि अर्जुनराव सुद्धा हसायला लागले. आणि मग सचिन म्हणाला, पण अर्जुन, आता संध्याकाळी तुझं काही खरं नाही बघ बरं का. इतकं म्हणेपर्यंत अर्जुनरावांना मयुरीचा फोन आला
आणि अर्जुन म्हणाला, ए चला आवरा पटकन, बायको फोन करते. सचिन म्हणाला, हो ना, आता नवरा फॅक्टरी सोडून बाहेर गेला म्हटल्यावर काळजी वाटत असेल ना. राहुल म्हणाला, हो यार, वहिनी खूप काळजी करतात अर्जुनची. आणि अर्जुनराव म्हणाले, हो, तिचं कसं आहे माहीत आहे का, नवरा घरी नाही आला की नुसती जीवाला हुरहुर, आणि एकदा घरी आला की रुसवा फुगवा आणि नुसता जाळ आणि धूर. तसे पुन्हा सगळे रॉयल बॉयज खूप मोठ्यानं हसायला लागले.